शेतकरी बंधूंनो, खरीप सीझनसाठी आपण कपाशी लागवड करणार आहात. कपाशी लागवड करण्यापूर्वी आपण आपल्या शेताच्या मजदुरानुसार, जमिनीच्या पोतानुसार आपण कोणती व्हेरायटी निवडायला पाहिजे याविषयी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहोत. तर शेतकरी आपण जर नवीन असाल तर आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण जेव्हा आपण यूट्यूब चॅनल ऑन करतो तेव्हा आपल्याला या नोटिफिकेशनची माध्यमातून आपल्याला व्हिडिओ अपलोड केल्याची माहिती तत्काळ आपल्याला मिळत जाते. व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपण 2024साठी टॉप 15 जातीची वाहनं कोणती आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो, आपण जर व्हेरायटी आपल्याला निवडायची असल्या 15 जातीपैकी तर आपण तुलसी कबड्डी ही जात 1 नंबरला आहे. या जातीची आपण निवड जर करत असाल तर या जातीचे मोठी बोंड आहेत. ही जात बागायतीसाठी आणि कोरडोसाठी दोन्ही हंगामासाठी चालते आणि हिला या जातीचे बोंड 5.5 ते 6 ग्रॅम वजनाचं असतं आणि याच्यावर रस शोषक करणाऱ्या किडींचं प्रमाण खूप कमी राहतं. त्याच्यामुळे फवारणीचा खर्चसुद्धा इथं वाचू शकतो. त्यानंतर दुसरी जात आहे तुलसी कंपनीची पंगा. ही जात अगदी उत्तम जात आहे. जर आपली जमीन चांगल्या प्रकारची असेल, काळी कसदार असेल तर आपण पंगा या जातीची निवड केली पाहिजे. या जातीचे बोंड हे 6 ते 7 ग्रॅमपर्यंत या जातीचं बोंडाचं वजन येते. ही जात टपोऱ्या पानाची आहे. वेचणीच खूप सोपं आहे आणि या जातीच्या बोंड हे 5 पाकळ्याचं राहते. मिनिमम जास्तीत जास्त 5 पाकळ्याचं बोंड राहते. या जातीला वेचणीला खूप सोपा आहे आणि वजनदार कापूस आहे. ही जर आपण बागायतीमध्ये जर आपण हिची लागवड केली तर निश्चितच आपल्याला कमीत कमी 15 ते 20 क्विंटल एकरी उत्पादन या जातीचं मिळू शकते. म्हणून 2 नंबरला ही पंगा जातीची आपण निवड केली पाहिजे. त्यानंतर 3 नंबरला मैको कंपनीची MRC धनदेव प्लस 73 ही जात आपण निवडली पाहिजे. ही जातसुद्धा या जातीचं सुद्धा वजनदार बोंड आहे आणि कापूससुद्धा वेचणी सोपा आहे. या जातीचं जवळपास 5 ते 6 ग्रॅमचं वजन आहे बोंडाचं. ही जातसुद्धा आपण जवळजवळ लावू शकता. म्हणजे साधारण जर जमीन असेल तर निश्चितच या जातीची आपण निवड करू शकता आणि जास्त उत्पन्न घेऊ शकता. त्यानंतर 4 नंबरला आहे मैको कंपनीची जंगी. ही सुद्धा एक चांगली जात आहे. हिचंसुद्धा वजनदार बोंड आहे आणि ही 150 ते 160 दिवसामध्ये येणारी जात आहे आणि हिचं बोंडाचं वजन 5.5 ते 6 ग्रॅम भरतं. ही सुद्धा एक चांगली जात आहे. ही कमी अंतरावर लावली तरी चालतं. म्हणजे ज्या शेतात आपल्याला झाडाची संख्या जास्त करायची आहे ज्या शेतकऱ्यांना, त्या शेतकऱ्यांसाठी ही जात खूप अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे ही जात अशी उबट वाढते आणि जास्त पसरट होत नाही. म्हणून जास्तीत जास्त झाडाची संख्या याच्यामध्ये आपण करू शकता. त्यामुळे हिची सुद्धा आपण निवड करू शकता. त्यानंतर 5 नंबरला येते प्रभात कंपनीची सुपर क्वाड. ही जातसुद्धा चांगली आहे. उबट वाढणारी जात आहे. म्हणजे पसरट होत नाही, उबट वाढते. हिची सुद्धा बोंडाची संख्या खूप यायला लागतं आणि 5 ते 6 ग्रॅमपर्यंत या बोंडाचं वजन राहतं. ही जातसुद्धा वेचणीच खूप सोपी आहे आणि रस शोषक किडीला कमी बळी पडणारी जात आहे. म्हणून या जातीचं सुद्धा आपण लागवड मोठ्या प्रमाणात करू शकता. त्यानंतर 6व्या नंबरला आहे राशी 659, राशी 659. या जातीचे बोंडाचे वजन हे 6.5 ते 7 ग्रॅम राहतं. वेचणी अगदी सोपा आहे आणि माल खूप प्रमाणात लागतो. एका झाडाला जर विचार केला तर 150-200 पर्यंत बोंड लागू शकतात. पण हिची जर आपण चांगली व्यवस्थापन केलं तर निश्चितच ही जात खूप शेतकऱ्यांना उत्पन्न देऊन जाणारी आहे. त्यामुळे हिची सुद्धा आपण लागवड करू शकता. त्यानंतर 7 नंबरला आहे राशी RCS 779. ही जातसुद्धा एक चांगली जात आहे. ही सुद्धा आपण या जातीला सुद्धा शेतामध्ये जवळजवळ लावू शकता. म्हणजे जास्तीत जास्त झाडाची संख्या जर आपल्याला आपल्या शेतामध्ये करायची असेल तर राशी 779 या जातीची आपण निवड करू शकता. ही जातसुद्धा चांगलं उत्पन्न देऊन जाणारी आहे शेतकऱ्यांना आणि हिच्यावर रस शोषक करणाऱ्या किडीचा सुद्धा हिच्यावर प्रादुर्भाव कमी होतो आणि या बोंडाचं वजन 5 ग्रॅमपर्यंत इथं येऊ शकते आपल्याला. त्यानंतर 8 नंबरला आहे SRCS 639. ही सुद्धा एक व्हेरायटी चांगली आहे. ही जात चांगली आहे. ही जातीचं सुद्धा आपण निवड करू शकता. त्यानंतर CCS 9 आहे. त्यानंतर CCH 029 आहे. राशी प्राईम आहे.
आशा आहे निजोडू कंपनीची US 7067 आहे, अंकुर कंपनीचे हरीश आहे आणि अजित 155 आहे. अशा ह्या 15 जाती आहेत. यापैकी आपल्या शेतीच्या मजदुरानुसारच आपण या 15 जातीपैकी निवड करायची आहे. ही माहिती याच्यासाठी आपण देत आहोत की जवळच आता सीझन आलेला आहे आणि वेळेवर दुकानात जेव्हा जाऊ आपण तेव्हा कोणती घ्यायची कोणती नाही घ्यायची हे वेळेवर ठरल्यापेक्षा अगोदर याचं नियोजन जर आपण करत असाल तर निश्चितच ह्या 15 जाती आपल्याला चांगलं उत्पन्न देऊन जातील आणि याची योग्य पद्धतीनं जर लागवड केली निश्चितच आपल्याला बागायतीमध्ये 15 ते 20 क्विंटल कापूस आपण घेऊ शकतो. काही ज्या मी सांगितल्या त्या कोरडवाहूसुद्धा व्हेरायटी आहे, जाती आहेत, त्यासुद्धा आपण लावल्या गेल्या पाहिजे. तर बऱ्याच शेतकऱ्यांना आता म्हणजे हे सांगायचं आहे की आपल्या जमीननुसार या झाडाची अंतर ठेवायचं आहे. म्हणजे जर जमीन आपली भारी असेल, पाण्याची व्यवस्था असेल, आपल्याला जर 25 मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड करायची असेल तर आपण 4x2, 5x2 आणि 4x3 या अंतरावरच आपण हे लागवड केली पाहिजे. म्हणजे जास्त जवळ लावली तर निश्चितच समोर जेव्हा जास्त वेळ होतो त्यावेळेस आपल्याला कपाशी दाटून जाते आणि कपाशीचे बोंड हे जास्त पाऊस झाल्यानंतर समोर हे काळे पडतात आणि ते खराब होतात. त्यामुळे तिथं उत्पन्न आपलं घट्ट. म्हणून थोडंसं अंतर जर आपण व्यवस्थित ठेवलं तर निश्चितच कापूस वेचणीलाही सहज सोपा होतो आणि बोंडूसुद्धा चांगले राहतात, काळे पडत नाहीत, सडत नाहीत. या गोष्टीचा इतर विचार आपण केला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना असं वाटते की नाही आपल्याला झाडाची संख्या वाढवायची आहे त्यासाठी ज्या आपण जाती सुचवल्या आहेत त्याचीसुद्धा आपण काय करायला पाहिजे, 4x1.5, 4x1, 5x1 हे अंतर लागवड केली पाहिजे. पण याच्यासाठी ज्या आपल्याला जाती निवडायच्या आहेत त्या उबट जाती निवडायच्या आहेत. उबट जर निवडल्या तर आपण जास्त झाडाची संख्या करू शकतो आणि पसरट जाती जर निवडल्या तर तिथं आपली कपाशी दाटून जाईल. दाटल्यानंतर आपल्याला तिथं उत्पन्नामध्ये घट येऊ शकते. म्हणून जेव्हा जास्त झाडाची संख्या आपण करतो तेव्हा झाड हे उबट असलं पाहिजे. अशाच जातीची आपण तिथं निवड केली पाहिजे. तर शेतकऱ्यांना हे झालं कपाशीची जात आणि लागवड अंतर. त्यानंतर आपण कपाशीला खताबद्दलही सुचवू शकतो. प्रति एकर जर आपल्याला खत द्यायचं असेल तर युरिया 32 किलो, स्फुरद 20 किलो आणि पालास 20 किलो. त्याच्यामध्ये आपण 10 किलो मायक्रोन्यूटन घेऊ शकतो, झिंक घेऊ शकतो, सल्फर घेऊ शकतो, बोरान घेऊ शकतो आणि मॅग्नेशियम घेऊ शकतो. असं आपण 2 टप्प्यामध्ये याला विभागून द्यायचं आहे. हे जे मी खताचे डोसेस सांगितले आहे 2 टप्प्यामध्ये विभागून द्यायचं आहे. आणि जेव्हा आपण फवारणीचा वेळ येते तेव्हा फवारण्या ह्या रस शोषक किडीसाठी चांगल्या अत्यंत प्रभावशाली फवारणी झाल्या पाहिजे. जेणेकरून ज्या रस शोषक किडीमुळे आपलं जे नुकसान होतं, कपाशा पिवळ्या पडणे, कपाशीवर रोग येणे, हे जास्त रस शोषक किडीच करतात. याचं जर व्यवस्थित नियोजन जर आपण केलं तर निश्चितच कपाशीचं उत्पादन आपल्याला 15 ते 20 क्विंटल इथे येऊ शकते. शेतकरी मित्रांनो आपल्याला कपाशीबद्दल कुठलीही अडचण असेल तर आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये जाऊन आपण प्रश्न विचारू शकता. त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करत राहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो आपण पुन्हा मी आपल्याला विनंती करतो की आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.